हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लागोपाठ व्हिडिओ येत आहे की एमसीसीचे रूल्स काय आहेत, अपग्रेडेशन कसं करायचं. पण एक सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता, तो म्हणजे एमसीसीचं काउन्सलिंग नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांनी जॉईन करायला हवं, कोणत्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांनी एमसीसीचं काउन्सलिंग जॉईन करायला हवं, याबद्दल हा स्पेशल व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांना या मार्क्सच्या आसपास मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा 15%, एम्स, त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटी, हे काउन्सलिंग कशा पद्धतीने जॉईन करायचं किंवा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, याबद्दलचा हा स्पेशल व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे पॅरेंट्स कन्फ्युज आहेत की एमसीसीचं काउन्सिलिंग सगळ्यात पहिलं स्टार्ट होत असतं. तो सर्वांना एकच प्रश्न पडतो की सर नेमकं आम्ही हे काउन्सिलिंग जॉईन करायचं की नाही. आता बघा, यासाठी हा स्पेशल व्हिडिओ का बनवतो आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे नेमकं नेमकं कोणी जॉईन करायचं. विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर मध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट भरपूर सारे आहेत आणि पॅरेंट्सला मी रिक्वेस्ट करतो की जी ही अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे ती नक्की युट्यूब चॅनल वरतीच तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो नक्की तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एव्हरी व्हिडिओ बघत चला, कोणताही व्हिडिओ मिस करू नका. जे तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मध्ये भेटलेलंच आहे, त्याबरोबरच हे काउन्सिलिंगही तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही स्वतःही निर्णय घेऊ शकता या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. एमसीसी काउन्सिलिंग एक्झॅक्टली कोणत्या स्टुडंटसाठी आहे, हा मेन टॉपिक आहे या व्हिडिओचा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात पहिला टॉपिक म्हणजे महाराष्ट्र म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मधले जे 15% गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये एक्झॅक्टली कोणत्या विद्यार्थ्यांनी जॉईन करायला हवं किंवा त्या कॉलेजेसची काउन्सिलिंग कोणत्या विद्यार्थ्यांनी जॉईन करायला हवी, यासाठी हा स्पेशल व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला पॉइंट आहे 15% ऑल इंडिया एमबीबीएस, सॉरी, येस, 15% ऑल इंडिया कोटा एमबीबीएस बीडीएस काउन्सिलिंग. टोटल नंबर ऑफ कॉलेजेस आहेत 439 कॉलेजेस या ठिकाणी बघायला भेटतात ऑल इंडियाचे. म्हणजे AIQचा अर्थ होतो ऑल इंडिया कोटा, म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधले एवढे कॉलेजेस या ठिकाणी पार्टिसिपेट करतात आणि या कॉलेजेसच्या 15% जागांवरती आपण ऍडमिशन घेऊ शकतो. यामध्ये कुठल्या कॅटेगरी आहेत, त्यातले रँक किती असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथे जॉईन करावं, यासाठीचा स्पेशल व्हिडिओ. ज्या विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या ऑल इंडिया रँकच्या जवळपास रँक असेल, त्यांनी प्रिडिक्शन नुसार गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएस ऑप्शनसाठी एमसीसी काउन्सिलिंग नक्की जॉईन करा. व्हॉट इज द प्रिडिक्शन? ब्राईट फ्युचरने तुम्हाला एक स्वतंत्र अशी प्रिडिक्शन लिस्ट नावाची कन्सेप्ट काढलेली आहे. या प्रिडिक्शन लिस्टच्या आसपास तुम्ही जर 2000 प्लस असेल, 2000 मायनस असेल, तुम्ही नक्की जे कॉलेजेस तुम्हाला शो करते, तर त्या कॉलेजेसच्या आसपासचं जर असेल तुम्हाला प्रिडिक्शन, तर तुम्ही नक्की एमसीसीचं काउन्सिलिंग जॉईन करायला हवं. यासाठीचं डिपॉझिट नंतर बघूया. सगळ्यात पहिलं कोणत्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली आहे, हे सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 5 प्रकारच्या कॅटेगरी असतात: जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी अँड एसटी. यामध्ये हे 2 कट ऑफ बाय मिस्टेकली झालेले आहेत. आता मी याच्याबद्दल प्रॉपर डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे. जनरल कॅटेगरीमध्ये 25,795 रँकच्या आसपास रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग जॉईन करायला हवं, बिकॉज त्याला जास्त ऍक्सेस भेटतो. का ऍक्सेस जास्त भेटतो याच्याबद्दल समजून सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेटमध्ये फॉर एक्झाम्पल एक कॉलेज घेऊया, बीजे मेडिकल कॉलेज. ओके, बीजे मेडिकल कॉलेजच्या 85% सीट्स ह्या महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सिलिंग मधून भरल्या जातात. म्हणजे 15% राहतात त्या कुठं असतात? ऑल इंडिया कोटाला असतात. पण महाराष्ट्र स्टेटचा स्वतःचा जो कट ऑफ आहे तो कमी जातो आणि ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ हा 15 ते 20 मार्क्सने जास्त असतो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना चान्स जास्त घ्यायचा आहे किंवा त्यांना फुल ऍक्सेस हवा आहे की नाही, सर आम्हाला बीजे इथे पण असं थोडं बॉर्डर लाईन वरती आहे, बीजेची किंवा कोणत्याही मेडिकल कॉलेजची, जीएमसीची जी ही आहे बॉर्डर लाईन आहे ती आम्हाला भेटते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी नक्की हे दोन्ही काउन्सिलिंग जॉईन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र स्टेट 85% अँड ऑल इंडिया कोटा 15%, हे सर्वांनी समजून घ्या. याबरोबरच नेक्स्ट कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस. 30,000च्या आसपास रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करायला हवं. ओबीसी मध्ये 26,430 रँकच्या आसपासच्या विद्यार्थ्यांनी जॉईन करा. एससी मध्ये
1,00,000 लक्षात घ्या, 1,27,000 रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करायला हवं ऑल इंडिया कोटाचं एससी कोटामधनं. आणि एसटी मध्ये 1,49,000 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना रँक आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच जॉईन करायला हवं एसटी मधून. जर तुम्हाला जर जास्त फुल ऍक्सेस हवं असेल किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल, दुसऱ्या फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्रीयन आहे, तर मला सर गुजरातमध्ये ऍडमिशन घ्यायचंय जीएमसी मध्ये, येस यू कॅन टेक व्हाया ऑल इंडिया कोटा. हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि जर आपण महाराष्ट्रीयनच आहोत आणि आपल्याला महाराष्ट्रातच ट्राय करायचं आहे, तरी पण आपल्याला 100% जागांवरती जर क्लेम करायचं असेल, ट्राय करायचं असेल, तर तुम्ही हे कोट्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आता कोट्यामध्ये एमसीसीच्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला डिपॉझिट किती भरायचंय बघा. जनरल कॅटेगरी असेल 10,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी डिपॉझिट भरायचंय. एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी 5,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी डिपॉझिट भरायचं आहे. हे डिपॉझिट रिफंडेबल असतं, पण कोणत्या कंडिशन मध्ये लक्षात घ्या. हे डिपॉझिट रिफंडेबल असतं ते म्हणजे कॉलेजला अलॉटमेंट झालं, तुम्हाला कॉलेज अलॉट झालं, तुम्ही घेतलं कॉलेज, तरी पण रिफंडेबल आहे. तुम्ही कॉलेज पूर्ण शेवटपर्यंत ट्राय केलं मिळवण्याचा, पण भेटलंच नाही, तुमच्या रँकमध्ये बसलंच नाही, तरी पण तुम्हाला हे डिपॉझिट रिफंडेबल असतं. कोणत्या केसमध्ये हे जप्त केलं जातं किंवा फॉरबिटन केलं जातं, तर हे केलं जातं ते म्हणजे जे विद्यार्थी कॉलेज अलॉट होतं आणि कॉलेज घेत नाही, त्या केसमध्ये हे जे डिपॉझिट भरलंय हे जप्त केलं जातं एमसीसी कडनं तुमचं. तर ह्या सर्व रूल्स आहेत, छोट्या छोट्या रूल्स आहेत, त्या गोष्टींचाही प्रॉपर विचार करून आणि एमसीसीचं काउन्सिलिंगला घेऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त एमसीसी बद्दल जास्त डिटेलमध्ये काही सांगण्यासारखं नाही आहे. जे क्लिअर विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून दिलेलं आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट पॉईंट कडे. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे एम्स कॉलेज. बघा, खूप सारे विद्यार्थी असे आहेत की नाही सर, आम्हाला एम्स मध्येच ट्राय करायचं आहे आणि एम्सच काउन्सिलिंग करायचं आहे, किंवा आम्हाला एक बॉर्डर लाईन 25,000च्या आसपास, 25,000च्या आतमध्ये रँक आहे, फॉर एक्झाम्पल आतमध्ये रँक आहे, तर त्या कॅन्डिडेटसाठी माझं पर्सनली सजेशन असणार आहे की त्या कॅन्डिडेटनी नक्की एम्सचं काउन्सिलिंग जॉईन करायला हवं. 25 नाही म्हणत, कॅटेगरी वाईज म्हणायचं. जनरलमध्ये 16,000च्या आतमध्ये, ईडब्ल्यूएस मध्ये 19,000च्या आतमध्ये, ओबीसी मध्ये 26,000च्या आतमध्ये, एससी मध्ये 47,000च्या आतमध्ये, आणि एसटी जर असेल 1,63,000च्या आतमध्ये. ऑल इंडियामध्येही ऑलमोस्ट असंच पडतं. एक साधारणतः 1,70,000, 1,80,000. त्याच्यामध्ये ऍक्च्युली कट ऑफ का जास्त जातो, रँक का जास्त जातो, कॉमन रँक घेतलेला आहे ईएसआयसी. जे तुम्हाला एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशनचे जे कॉलेजेस आहेत ईएसआयसीचे, त्या कॉलेजेसमुळे हा कट ऑफ जास्त दिसतोय. पण ऑल इंडियाचा कट ऑफ जास्त दिसतोय. पण जर एम्स मध्ये जर जायचं असेल, तर या रँकच्या आसपास रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की एम्सचं काउन्सिलिंग जॉईन करायला हवं. सर्वांनाच माहिती आहे एम्स कॉलेज काय आहे. ऑल इंडियाचे बेस्ट कॉलेजेस आहेत एम्स कॉलेज. सो ज्याही विद्यार्थ्यांना नक्की एम्स साठी ट्राय करायचं आहे आणि या रँकच्या आसपास रँक आहे, त्यांनी नक्की एम्सचं काउन्सिलिंग करायला हवं. आता एम्स कॉलेजसाठी डिपॉझिट आहे का? येस, डिपॉझिट आहे. जनरल साठी 10,000 रुपये डिपॉझिट आहे. एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यू साठी 5,000 रुपये. म्हणजे ऑल इंडिया कोटा सारखंच सेम टू सेम डिपॉझिटचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. आपल्याला कुठली काउन्सिलिंग करायची आहे ते तुम्हाला फॉर्म भरताना सिलेक्ट करायचं आहे. याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट करून झालाय. कशा पद्धतीने फॉर्म भरताना आपल्याला सिलेक्शन करायचं आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. आता येऊया. आता हेही तुम्हाला प्रिडिक्शन लिस्ट नुसारच करायचं आहे. तुमच्या प्रिडिक्शनच्या आसपास जर असेल, तुम्ही जर रजिस्टर्ड कॅन्डिडेट जर असाल, तुम्हाला प्रिडिक्शन लिस्ट ऑटोमॅटिकली भेटून जाईल, किंवा तुम्ही ग्रुपमध्ये रिक्वेस्ट करू शकता, तुम्हाला प्रिडिक्शन लिस्ट त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आता येऊया, एम्स झालं, 15% झालं. सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे आपल्या डीम्ड युनिव्हर्सिटीचा. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ऍडमिशन दिलं जातं, त्यांचे एमबीबीएस सॉरी एम्सच्या सीट या ठिकाणी दिल्या आहेत. 20+ कॉलेजेस आहेत या ठिकाणी. डीम्ड साठी आपल्याला एमबीबीएस साठी 60+ कॉलेजेस या ठिकाणी बघायला भेटतील. यावर्षी नवीनही भरपूर सारे डीम कॉलेजेस येत आहेत, जसं की आपल्या नाशिकमध्ये एसएमबीटी आहे, किंवा अजून 2-3 कॉलेजेस असं चाललं आहे की आम्ही डीम मध्ये जाऊ शकतो. सो तुम्ही दोघेही फॉर्म भरा. तुम्हाला जर याच ठिकाणी ऍडमिशन पाहिजे असेल तर डीमचा फॉर्म भरणंही गरजेचं आहे. सो याचं अपडेट लवकरच येणार आहे. जसंही अपडेट येतं तशा पद्धतीने तुम्हाला आम्ही इन्फॉर्मेशन देणार आहोत. नीट क्वालिफाईड असलेले स्टुडंट डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय,
सगळ्यांना माहिती आहे डीम मध्ये एमबीबीएस होतं. पण डीम मध्ये एमबीबीएस ला स्कॉलरशिप भेटते का? नो कॅटेगरी, नथिंग एल्स. कुठलीही कॅटेगरी नाही किंवा काहीच नाहीये. त्यांना सर्वांना कंपल्सरी जी ओपनची फीज आहे, ती सर्व ओपनची फीज भरावी लागते. कुठलीही स्कॉलरशिप बेनिफिट्स नाही भेटत. सो जेही विद्यार्थी डीमसाठी ट्राय करताय, त्यांच्या फीजसाठी थोडंसं मी एक अंदाज म्हणून फीजही तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या तुम्ही बघू शकता. पुढे नेक्स्ट कॉलममध्ये अप्रॉक्स बजेट फॉर द डीम एमबीबीएस 20 लाख पर इयर ऑनवर्ड्स म्हणजे 20 लाख पर इयर ऑनवर्ड्स आहेत. काही जे कॉलेजेस आहेत जसं वुमेन्ससाठी सिम्बॉयसिस आहे त्याची 12 लाख पर इयर आहे. पण कट ऑफही तसा लागतो. हे सगळं कट ऑफच्या बेसिसवरती आहे. ऑल इंडिया रँकच्या बेसिसवरती आहे. ज्याही विद्यार्थ्यांना जर कन्फर्मेशन पाहिजे असेल याच्याबद्दलचं तर नक्की तुम्ही ब्राईट फ्युचरला रजिस्टर्ड असाल तर तुम्ही याचंही तुम्ही कन्फर्मेशन घेऊ शकता. बीडीएस साठी 4 लाख ऑनवर्ड्स बीडीएसच्या फीज आहेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये बीडीएसचे ऑलमोस्ट 34 कॉलेजेस आहेत. तुम्ही याच ठिकाणी चॉईस करू शकता. बघा, डीम्ड कॉलेज कोणासाठी आहे? एक सगळ्यात सिंपल कॅल्क्युलेशन देतो. मार्क्स कमी आहे, पण त्यांना बजेट आहे त्यांचं. आणि अजून एक कॅल्क्युलेशन असं आहे, की जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यांना प्रायव्हेट कॉलेजेसवाले भरपूर ठिकाणी वन टाईम डोनेशन मागतात. पण प्रत्येक पॅरेंट्सकडे वन टाईम डोनेशन एवढं 70-80 लाख रुपये, 1 कोटी रुपये देणं पॉसिबल नसतं. ऍक्च्युअली गव्हर्नमेंटने तर ऑलरेडी डायरेक्टली सांगितलेलं आहे, की नाही घ्यायचं, पण कॉलेजवाले घेतात. आणि ते वन टाईम डोनेशन देण्याऐवजी माझं पर्सनली सजेशन असं असणार आहे, की तुम्ही जर डीम जर चूज केलं, तर तुम्हाला पर इयरची फीज लागणार आहे. म्हणजे 20 लाख ऑनवर्ड्स म्हटलं तर काही कॉलेजेसची फीस 25 लाख आहे, काहींची 27 लाख आहे. अशा पद्धतीने पर इयरच्या फीच्या बजेटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाता येणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. डिपॉझिट या ठिकाणी जेव्हा तुम्ही काउन्सिलिंगला पार्टिसिपेट करता त्या टाइमला तुम्हाला 2 लाख रुपये डिपॉझिट भरायचं आहे. ते रिफंडेबल आहे. सेम वरच्या सिच्युएशन सारखंच. सेम सर्वांसाठी रिफंडचे रूल सारखेच आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नक्की डीमसाठी जर बघत असाल, डीम तुमच्यासाठी सुटेबल आहे. तुम्ही साधारणतः 25 लाख रुपये पर इयर जर भरू इच्छित असाल किंवा असेल तुमची कॅपॅसिटी, नक्की डीम्ड युनिव्हर्सिटीचा विचार करायला हवा. आता जाऊया पुढे. इम्पॉर्टंट नोट. सगळ्यात इम्पॉर्टंट 500 प्लस आणि 550 प्लस हे फक्त एक्सपेक्टेड प्रिडिक्शन आहे. फायनल ऍडमिशन तुमच्या ऑल इंडिया रँक, कॅटेगरी, कॉलेज प्रेफरन्सेस, सीट मॅट्रिक्स, काउन्सिलिंग राऊंड वरती डिपेंड असतं. सो जेही विद्यार्थी डीम साठी पार्टिसिपेट करायचा प्लॅन करताय किंवा ऑल इंडियासाठी किंवा एम्स साठी, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन मगच तुम्ही तुमच्या ऍडमिशनची प्रोसिजर एमसीसी थ्रू करावी. थँक्यू सो मच. वेळोवेळी तुम्हाला मी अशाच अपडेट देत राहणार आहे. अजून राऊंडचे एमसीसीच्या राऊंडचे रूल्स बाकी आहे, इन्फॉर्मेशन बुकलेट बाकी आहे. या सर्वांवरती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकरच बघायला भेटणार आहे. थँक्यू सो मच.